नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत. मुंबई हायकोर्ट या अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे. अनेक जे कॅन्डिडेट आहेत फॉर्म भरत आहेत, पण सुरुवातीला फॉर्म भरतेवेळी लक्षात घ्या पेमेंट करणे गरजेचं आहे. इथे वेबसाईट दिलेली आहे, तर पेमेंट करण्यासाठी त्या वेबसाईटवरती सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पाहू शकता की तर अशा प्रकारे लक्षात घ्या की पेमेंट करण्यासाठीचा ऑप्शन तुम्हाला येत आहे, परंतु पेमेंट करतेवेळी लक्षात घ्या की तुम्हाला इथे यू-पी-आय ऑप्शन जरी वापरला तरी क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नोटीस येत आहे. तर ट्रान्झॅक्शन लिमिट लक्षात घ्या बी रिच्ड म्हणजेच की ट्रान्झॅक्शन लिमिट क्रॉस झालेली आहे. अशा प्रकारची नोटीस तिथे येत आहे. पेमेंट होत नसल्यामुळे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यास प्रॉब्लेम येत आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बाब आहे. जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट अंतर्गत शिपाई असेल, त्याचबरोबर हमाल असेल, क्लर्क असेल, तर यासाठी स्टेनोग्राफर असेल, तर यासाठी जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ही ट्रान्झॅक्शन रिसिप्ट मिळणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हा जो ऑनलाईन फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन आहे, ते करता येणार नाही आहे. जरी तुम्हाला ही लिंक उपलब्ध होत असेल, तरी देखील या ठिकाणी फायनल सबमिशन होत नाही. त्यामुळे सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना एकच विनंती, सोमवारपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. हा जो टॅब आहे तो सोमवारनंतर उपलब्ध होईल. टॅब उपलब्ध झाल्यानंतर अगदी प्रॉपर अपडेट आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. तर अपेक्षित आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारनंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि उर्वरित जे कॅन्डिडेट आहेत, जे इंटरेस्टेड आहेत फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत, तर यांना हा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुंबई हायकोर्ट भरती संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.